चला तर मग आज बनवूया बिस्किटासारखी खुसखुशीत आणि भरपूर लेयर असलेली गोड शंकरपाळी। दुधाचा वापर न करता 1 किलोच्या प्रमाणात ही शंकरपाळी बनवूया। त्याच्यासाठी एका पातेल्यात 1 वाटी साखर, 1 वाटी तूप, 1 वाटी पाणी घेतलं। गॅसवरती हे पातेलं ठेवून साखर विरघळेपर्यंत गरम केलं आणि गॅस बंद केला। पाणी गार करायला ठेवलं। आता इथे मी 6 वाटी मैदा चाळून घेतलाय। त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घातलं आणि हे तुपाचं मिश्रण गार झालं की या मैद्यामध्ये घालून छान मळून घ्यायचं आहे पीठ। हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे 6 वाटी मैद्यासाठी। तर आता 15-1 मिनिटं पीठ भिजवून झाकून साईडला ठेवून द्यायचं। पुन्हा एकदा छान मळून घ्यायचं। खूप जास्त सॉफ्ट करायचं नाही हे पीठ, खरखरीतच असलं की लेयर छान येतात शंकरपाळ्यांना। आता एक पिठाचा गोळा घेऊन लाटून घ्यायचं। साईडने चिरा गेलेला भाग आहे तो काढून घ्यायचा आणि शंकरपाळ्याच्या आकारामध्ये कट करून घ्यायचं। लाटतेवेळी थोडंसं जाडसरच लाटायचं म्हणजे छान लेयर येतात आणि खुसखुशीत होतात शंकरपाळी। आता तेल गरम झाले, तेलामध्ये सोडून लो टू मीडियम गॅसच्या फ्लेमवरती शंकरपाळी मस्त तळून घ्यायची। आणि बघा खूप सुंदर रंग आलाय आणि खूप लेयर सुटलेले आहेत शंकरपाळ्यांना। अशा पद्धतीने 1 किलोच्या प्रमाणात नक्की बनवून बघा।